नमस्कार, मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. दुपारचा 1 वाजतोय आणि दुपारच्या बातम्यांमध्ये सुरुवातीला मोठी बातमी आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या विरोधात पुण्यामध्ये आंदोलन केलं. मात्र या आंदोलनाच्या वेळी त्यांनी एका लहान मुलाला राज्यपालांच्या रूपामध्ये उभं केलं आणि त्याचं धोतर सोडण्याची कृती केली. मात्र या आंदोलनामुळे आता मोठा वाद उफाळून आलेला आहे. राज्यपालांविरोधात आंदोलन करण्याबाबत कुणाचाही आक्षेप नाही. मात्र या अशा आंदोलनामध्ये लहान मुलाचा अशा प्रकारे वापर करणं किती योग्य आहे आणि हा अवमान नाही का, असा सवाल आता विचारला जातोय. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी, ज्यामध्ये महिला सुद्धा होत्या, त्यांनी या लहान मुलाच्या धोतर फाडून त्याच्या चिंध्या केल्या आणि या प्रकारामुळे राष्ट्रवादीचे हे कार्यकर्ते अडचणीमध्ये येण्याची शक्यता आहे. पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं करण्यात आलेलं आंदोलन. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवरायांबद्दल केलेल्या अपमान किंवा विधानाचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून पुण्यामध्ये आंदोलन करण्यात आलं. मात्र आतापर्यंत आंदोलनांमध्ये आपण पुतळे आणल्याचं पाहिलं. मात्र आता एका प्रत्यक्ष लहान मुलाला तिथं आणण्यात आलं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या रूपामध्ये आणि चक्क या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्या मुलाचं धोतर सोडण्याचा प्रकार केलेला आहे. या धोतराच्या चिंध्या केलेल्या दिसत आहेत आणि त्यामुळे हे आंदोलन या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या अंगलट येण्याची शक्यता आहे. यामुळे वाद उफाळून येऊ शकतो. हा अपमान नाही का, असाच सवाल आता केला जातोय. त्यामुळे राष्ट्रवादीच्या या नव्या आंदोलनामुळे वाद पेटण्याची शक्यता आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा निषेध करण्यासाठी हे राष्ट्रवादी काँग्रेसचं पुण्यामध्ये आंदोलन होतं. मात्र इथे चक्क राज्यपालांच्या वेशामध्ये, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या वेशामध्ये एका लहान मुलाला आणण्यात आलं आणि त्याचं धोतर चक्क या राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्या सोडत होत्या. पार या धोतराच्या चिंध्या केलेल्या दिसत आहेत आणि म्हणूनच हा अवमान नाही का राज्यपाल पदाचा, असा प्रश्न उपस्थित केला जातोय. राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्या देखील यांचा यामध्ये सहभाग होता आणि त्या देखील आक्रमक झालेले दिसत आहेत. या लहान मुलाचं धोतर अक्षरशः त्याच्या चिंध्या करताना दिसत आहेत आणि हा वेश लहान मुलानं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा केलेला असं या वेशामध्ये त्याला आणण्यात आलंय आणि तिथे त्याला प्रतिकात्मक चोप देखील दिला जातोय आणि त्याचसोबत या मुलाचं धोतर फाडण्याचा आणि सोडण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून. अर्थात या प्रकारच्या आंदोलनावरती आता टीका केली जाते. यामुळे नवा वाद देखील उफाळून येण्याची शक्यता आहे. राज्यपाल पदाचा हा अवमान नाही का, असा देखील प्रश्न विचारला जातोय. राष्ट्रवादी काँग्रेसचं पुण्यातलं आंदोलन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा निषेध करण्यासाठी एका लहान मुलाला भगतसिंह कोश्यारी यांच्या वेशामध्ये आणण्यात आलं होतं आणि तिथे त्याचं धोतर सोडण्याचा प्रकार राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून. अर्थात हा राज्यपाल पदाचा अपमान नाही का, असा प्रश्न विचारला जातोय. त्यामुळे ज्या व्यक्तीला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या वेशामध्ये आणण्यात आलं त्याचं धोतर सोडण्याचा चक्क प्रकार. आतापर्यंत आपण पुतळे आणले गेलेले पाहिले आंदोलनामध्ये, किंवा पुतळ्याला जोडे मारणं किंवा पुतळा जाळणं, अशा प्रकारची आंदोलनं पाहिलेली आहेत. मात्र पुण्यातल्या राष्ट्रवादीच्या या आंदोलनामध्ये चक्क एका सजीव व्यक्तीलाच आणण्यात आलं आणि त्यालाच राज्यपालांचा वेश करून आणण्यात आलेलं होतं आणि याच व्यक्तीचं हे धोतर सोडण्याचा प्रकार. आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे आपल्यासोबत फोन लाईनवरती आहेत. चंद्रकांत, अतिशय जो काही हा प्रकार राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आलेला आहे, आता त्यावरती काय प्रतिक्रिया येत आहेत? प्रतिक्रिया काय नाही, राष्ट्रवादीने त्याचं समर्थनच केलेलं आहे. त्यांचं म्हणणं आहे की आम्ही राज्यपाल जर या खालच्या पातळीवर जाऊन शिवाजी महाराजांवर टीका करत असेल आणि कोणी काही बोलत नसेल
तर मग आम्हाला शेवटी त्यांना धडा शिकवावा लागेल म्हणून आम्ही आंदोलन केलेलं आहे आणि त्याचं ते समर्थन करतात उघडपणे. आणि त्यांचं म्हणणं आहे की तो मुलगा कळता मुलगा आहे आणि आम्ही ते एक प्रतिकात्मक आंदोलन केलेलं आहे, अशी त्यांची एकूण भूमिका आहे. भाजप मात्र निश्चितच स्वाभाविक टीका करते याच्यावरती की किमान त्या पदाची गरिमा राखली जावी असे एक साधारण संकेत असतात, तो इथं पाळला गेला नाही असं त्यांचं म्हणणं आहे. बरं, मात्र आतापर्यंत आपण आंदोलनामध्ये पुतळे आणणं आणि त्यांची विटंबना करणं हे पाहिलेले आहेत प्रकार. मात्र राष्ट्रवादीनं आणखी एक पाऊल पुढे टाकत एक सजीव व्यक्तीलाच आणून त्या वेशामध्ये आणि मग त्याची अशी विटंबना करणं हे कितपत योग्य आहे? नाही, यापूर्वी असे प्रकार घडलेले आहेत. याला विडंबनात्मक प्रकार म्हणतात जनरली. एक आपलं आंदोलन लक्षवेधी कसं होईल याकडे लक्ष वेधण्याच्या याच्यामध्ये नादात हे असे प्रकार होतात. आपलं आंदोलन जास्त उठावदार कसं होईल, प्रसिद्धी माध्यमातून ते कसं जास्त चमकेल, त्यासाठी मग असे वेगवेगळे फंडे वापरले जातात. त्यातलाच हा एक प्रकार म्हणावा लागेल. बरं, हे कुठे पुण्याच्या कोणत्या भागामध्ये हे सुरू होतं आंदोलन? आणि ही जी व्यक्ती आहे म्हणजे लहान मूल तर दिसत नाहीये, मात्र ज्या व्यक्तीला या वेशामध्ये आणण्यात आलं त्याला काही एक प्रतिकात्मकरित्या मार दिला जातोय, चोप दिला जातोय आणि धोतर सोडण्याचा हा प्रकार, हे शेवटी राज्यपालांची प्रतिकृती म्हणून त्यांना तिथे आणलेलं आहे आणि त्यामुळे हा अपमान नाही का राज्यपाल पदाचा जो काही प्रश्न विचारला जातोय हे राष्ट्रवादीच्या या कार्यकर्त्यांच्या अंगलट येऊ शकतं का? हो, गुन्हा जर दाखल झाला तर अडचणी देऊ शकतात, पण ते पुन्हा म्हणतील की आम्ही निषेध नोंदवतो, लोकशाही मार्गाने आम्हाला निषेध नोंदवण्याचा अधिकार आहे, त्या अंतर्गत आम्ही केलेला आहे. पण शेवटी मुद्दा पुन्हा तिथंच येतो फिरून की त्या पदाची गरिमा राखली पाहिजे, पाळली गेली पाहिजे. शेवटी ठीक आहे, कोश्यारी काही बोलले असतील त्याच्यावर टीका टिप्पणी होतच आहे, समाजातून सर्व स्तरातून त्याचा निषेध होतोय, पण निषेध व्यक्त करण्याच्या काही पद्धती असतात. त्या पद्धती ते संकेत पाळले गेले पाहिजे त्या पदाची तरी किमान. शेवटी राज्यपाल हे घटनात्मक प्रमुख पद आहे राज्याचं, त्या पदाला काही कुठं आपण खाली आणत नाहीत ना हे असे आंदोलन करण्याच्या याच्यामध्ये. याचाही कुठेतरी विचार झाला पाहिजे आणि तोच आक्षेप भाजपचा आहे सगळ्याच्या. जी चंद्रकांत, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. आपण ही दृश्य दाखवतोय प्रेक्षकांना. एका व्यक्तीला राज्यपालांच्या रूपामध्ये आणण्यात आलं, तशीच वेशभूषा करून, आणि तिथे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी या व्यक्तीचं धोतर अक्षरशः फाडलेलं आहे, चिंध्या केल्यात त्याच्या, आणि हे आंदोलन राज्यपालांच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी. सूर्य चंद्र तारे असेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजच आमचे आदर्श असतील असं मत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केलं आणि त्यावर संजय राऊतांनी प्रत्युत्तर दिलंय. तुमचं छत्रपती शिवाजी महाराजांवरचं प्रेम खोटं असल्याचा टोला त्यांनी लगावला. तर राज्यपालांच्या वक्तव्यावरून सुप्रिया सुळेंनी ही टीका केली. एक गोष्ट स्पष्ट आहे, जोपर्यंत चंद्र आणि सूर्य या पृथ्वीवर आहे तोपर्यंत महाराष्ट्राचे आणि देशाचे आणि आमच्या सगळ्यांचे आदर्श हे छत्रपती शिवाजी महाराजच राहणार आहेत. आमचे आजच्या भाषेत सांगायचं झालं तर हिरो देखील छत्रपती शिवाजी महाराजच आहेत. कोणाच्याही मनात याबद्दल शंका नाही आहे. मला वाटत नाही की राज्यपालांच्या मनात काही शंका आहे. त्यामुळे राज्यपालांच्या बोलण्याचे वेगवेगळे अर्थ निश्चित त्या ठिकाणी काढण्यात आले आहेत. पण मला असं वाटतं की त्यांच्याही मनामध्ये असं कुठलाही भाव नाही आहे. छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा दुसरा कुठला आदर्श महाराष्ट्रात आणि देशात असू शकत नाही. राहुल गांधी बाबतीत असं बोलता येईल ना, आम्ही असं बोलत नाही आहोत. आम्ही राहुलजींच्या वक्तव्याचं समर्थन करत नाही आहोत, बचाव करत नाही आहोत. हा फरक आहे. तुम्ही शिवाजी महाराजांच्या बाबतीमध्ये दुसरं कोणी काही बोललं असतं तर एवढ्याला थैथयाट केला असता. हां, पण आज तुमचे राज्यपाल, तुमचे प्रवक्ते सरळ सरळ छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणारे वक्तव्य करतात, ऑन रेकॉर्ड आहे ते, आणि तुम्ही बचाव करता. याचा अर्थ तुमचे छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराष्ट्राच्या स्वाभिमानासंदर्भातलं तुमचं प्रेम हे खरं नाही. त्याने महाराष्ट्रात आणि छत्रपतींचा अपमान करायचं पाप सातत्याने हे सगळे करतात. हे दुर्दैवी आहे, कुठेतरी थांबलं पाहिजे. आणि यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना आणि काँग्रेस पक्ष हे रस्त्यावर उतरलेत. आज राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने संपूर्ण राज्यामध्ये याच्या विरोधात आंदोलन आहे. आणि माझी महामहिम राष्ट्रपतींना विनम्रपणे विनंती आहे की हे गव्हर्नर, एकदा चूक झाली मी समजू शकते, माफी मागितली, शब्द मागे घेतला, अशा गोष्टी होऊ शकतात. पण वारंवार म्हणजे इज अ फ्रिक्वेंट ऑफेंडर. एखादी गोष्ट जेव्हा पुन्हा पुन्हा
मग ती चूक होत नाही, तो चॉईस असतो. तर राज्यपालांच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाच्या वतीनं मुंबईच्या गिरगाव परिसरामध्ये आंदोलन करण्यात आलं. राज्यपालांच्या निवासस्थानी जाण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे सुद्धा या आंदोलनाला हजर होते आणि राज्यपालांच्या प्रतिकात्मक प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करण्यात आलं. कोश्यारी जे सातत्यानं अशा पद्धतीनं महाराष्ट्रातल्या महापुरुषाविषयी, छत्रपती शिवरायाविषयी, महात्मा ज्योतिबा फुलेविषयी, सावित्रीबाई फुलेविषयी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी जे वक्तव्य करतात, मला असं वाटतं की दिल्लीच्या पातशाच्या इशाऱ्यावरून करतात की काय, महाराष्ट्राची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करतात काय. परंतु हे महाराष्ट्राचं पाणी असं तसं नाही. या कोश्यारीला पाणी पाजल्याशिवाय शिवसेना स्वस्थ बसणार. पुढची बातमी आहे महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नावरती नेमलेल्या उच्चस्तरीय समितीची बैठक आणि या बैठकीला विरोधी पक्षनेते अजित पवार हे अजूनही आलेले नाहीत. बैठक सुरू होऊन 1 तास उलटलाय तरी देखील अजित पवार अजूनही काही पोहोचलेले नाहीत. मिस्टर ऑन टाइम अशी ओळख असणारे अजित पवार या बैठकीला पोहोचलेले नाहीत. त्यामुळे ही बैठक सह्याद्री अतिथीगृहामध्ये पार पडतीये. समितीचे अध्यक्ष आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नारायण राणे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, मंत्री चंद्रकांत पाटील तसंच सुरेश खाडे, तानाजी सावंत, रवींद्र चव्हाण, दीपक केसरकर, शंभूराज देसाई आणि माजी आमदार राजेश क्षीरसागर या बैठकीला उपस्थित आहेत. मात्र विरोधी पक्षनेते अजित पवार या बैठकीसाठी अजूनही आलेले नाहीत. 1 तास उलटला ही बैठक सुरू होऊन दुपारी 12 वाजताची बैठक होती सह्याद्री अतिथीगृहामध्ये. मात्र अजूनही अजित पवार काही पोहोचलेले नाहीत. आमचे प्रतिनिधी विनोद राठोड आपल्यासोबत फोन लाईनवरती आहेत. विनोद, या बैठकीला अजित पवार न येण्याचं काय कारण कळतंय? महाराष्ट्र सरकारने कर्नाटक महाराष्ट्र सीमा प्रश्न प्रकरणामध्ये एक नियोजित बैठक आयोजित केली आहे आणि त्या बैठकीचा वेळ 12 वाजताची होती आणि त्या बैठकीसाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सहित अनेक नेते या ठिकाणी उपस्थित आहे. काँग्रेस पक्षाकडून पृथ्वीराज चव्हाण या बैठकीला उपस्थित आहे. परंतु विरोधी पक्ष नेते अजित पवार अजूनही या बैठकीला पोहोचले नाही. तब्बल 1 तास या बैठकीला झाला आहे आणि त्या बैठकीमध्ये विरोधी पक्ष नेत्यांना पोहोचायचं होतं, परंतु अजूनही ते का नाही पोहोचले याबाबतची कारण कळले नाही. परंतु एक मात्र गोष्ट या ठिकाणी नक्की पाहायला मिळत आहे की मिस्टर ऑन टाइम अशी ओळख असलेले अजित पवार मात्र आज तब्बल 1 तास झाला आहे आणि या बैठकीला पोहोचले नाही. त्यामुळे या बैठकीमध्ये होणारी जी चर्चा आहे त्याविषयी विरोधी पक्ष नेत्यांनाही कळावी आणि त्या विरोधी पक्ष नेत्यांना या चर्चेमधले सगळे विषय माहीत असावे या अनुषंगाने सर्व नेत्यांना त्या ठिकाणी बोलवण्यात आलं होतं. परंतु अजित पवार मात्र 1 तास झाला असूनही या ठिकाणी पोहोचले नाही. त्यामुळे विरोधी पक्षनेत्यांची भूमिका ही या सीमा प्रश्नामध्ये फार महत्वाची असते आणि त्या अनुषंगाने त्यांनाही या ठिकाणी निमंत्रण देण्यात आलं होतं. परंतु 1 तास उलटला आहे. या बैठकीला तर अजूनही अजित पवार पोहोचले नाही. पोहोचण्याचं कारण या ठिकाणी स्पष्ट होत नाही आहे. मात्र दुसरीकडे एक गोष्ट पाहायला मिळते की शरद पवारांनी यांनाही या बैठकीचं निमंत्रण होतं, परंतु शरद पवार यांची प्रकृती बरी नसल्यामुळे ते पुण्यामध्ये आराम करत आहे. मात्र अजित पवार यांना पक्षाचं प्रतिनिधित्व आणि विरोधी पक्ष नेत्या म्हणून या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी सांगितलं होतं. परंतु साधारणतः 1 तास उलटला, अजूनही ते सह्याद्रीची जी बैठक पार पडत आहे त्या बैठकीला पोहोचले नाही. जी विनोद, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. मुंबईतल्या एल्फिन्स्टन विभागामध्ये शिवसेना, ठाकरे गट आणि शिंदे गटाचे माजी नगरसेवक समाधान सरवणकर विकास कामांचं उद्घाटन करत असताना श्रेयवादाच्या मुद्द्यावरून आमने सामने आलेत. एल्फिन्स्टन विभागातील मुरलीधर सामंत मार्ग, फिटवाला रोड फुटपाथ त्याच्या नूतनीकरणाचं काम 15 दिवसांमध्ये पूर्ण होणार आहे आणि या भागातील विकास कामांचं उद्घाटन शिंदे गटाचे माजी नगरसेवक समाधान सरवणकर करत असताना तिथे ठाकरे गटाकडून घोषणाबाजी करण्यात आली आणि या उद्घाटनाला विरोध करण्यात आला. ठाकरे गटाच्या म्हणण्यानुसार या कामाचा पाठपुरावा आमदार अजय चौधरी यांनी केला असून याचं श्रेय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचंच आहे आणि म्हणूनच समाधान सरवणकर त्या ठिकाणी विकास कामांचं उद्घाटन करत असताना तिथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते आले आणि त्यांनी तिथे व्यत्यय आणला, घोषणाबाजी केली आणि या कामाचा पाठपुरावा आमच्या गटानं किंवा पक्षानं केलेला आहे आणि श्रेय समाधान सरवणकर घेत आहेत असा त्यांचा आरोप आहे.
ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आहेत न्यूज 18 लोकमतवरती. मुंबईतल्या एल्फिन्स्टन विभागामध्ये काही विकास कामांच्या उद्घाटनावरून हा वाद झाला शिंदे गट आणि ठाकरे गटामध्ये. श्रेयवादाच्या मुद्द्यावरून हे दोन्ही गट आमने सामने आलेत. मुंबईतल्या एल्फिन्स्टन या ठिकाणी मुरलीधर सावंत मार्ग या ठिकाणी फुटपाथचं काम आणि त्याचं नूतनीकरणाचं काम हे 15 दिवसात पूर्ण होणार आहे आणि याच कामाचं विकास कामाचं उद्घाटन शिंदे गटाचे माजी नगरसेवक समाधान सरवणकर करत असताना तिथे काही ठाकरे गटाचे कार्यकर्ते आले. आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्यासोबत आहेत. उदय, हे कसलं काम होतं ज्याचं श्रेय घेण्यावरून आता हे दोन्ही गट समोरासमोर आलेत? प्रभादेवी परिसरामध्ये स्थानिक विकास कामांसाठी आता शिंदे गट आणि ठाकरे गट हे आमने सामने आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. मुंबई महापालिका निवडणुका आता जवळ आलेल्या आहेत. तसे अनेक विकास कामांचा धडाका जे आहे स्थानिक नगरसेवक जे आहेत ते करताना आपल्याला पाहायला मिळतात. मात्र हे विकास कामं करत असताना हे सत्ताधारी म्हणजे याआधी जे सत्ताधारी होते शिवसेना यांच्याच मार्फत हे काम झालं असल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र तसं श्रेय घेण्यासाठी आता शिंदे गट आणि ठाकरे गट हे दोघेही पुढे आलेले आहेत. त्यामुळे एक तणावाची परिस्थिती जी आहे ती प्रभादेवी परिसरामध्ये उपस्थित झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. स्थानिक जे माजी नगरसेवक आहेत समाधान सरवणकर हे या संदर्भात तिथे उद्घाटन करण्यासाठी आले असतात. स्थानिक ठाकरे गटाचे जे शिवसैनिक आहेत ते देखील तिथे समोरासमोर आले आणि त्यांनी जोरदार घोषणाबाजी एकमेकांच्या समोर केली आणि एक दाखवण्याचा प्रयत्न केला की हे काम आमच्या गटामार्फत इथे करण्यात आलेलं आहे. मात्र तिथे तात्काळ पोलीस दाखल झाले आणि एक तणावाची जी परिस्थिती आहे ती आटोक्यात घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला. उदय, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. आणि आता पुढची बातमी आहे बेंगळुरू ऑटो स्फोटामध्ये एक मोठी अपडेट समोर येते. ऑटोतून शारिक नावाचा प्रवासी कुकर बॉम्ब असलेली बॅग घेऊन जात होता आणि त्याचा स्फोट झाला. त्यामुळे शारिक आणि ऑटोचा चालक भाजलेले आहेत. दरम्यान हा मोहम्मद शारिक हा इस्लामिक स्टेटशी संबंधित असल्याचा संशय पोलिसांना आहे. आणि आता थेट जाऊयात भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांच्या पत्रकार परिषदेत. हम सब पत्रकार भी देख चुके हैं, आप सब मातोश्री पे किस प्रकार से कार्यकर्ताओं को ट्रीटमेंट मिलती है. आमदार ये बता रहे हैं कि उनसे बात नहीं हो पाई और शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे की शिवसेना की फूटी उसी के लिए हुई कि अपने आमदारों का भी वो कभी विचार लेते नहीं, विचार विमर्श करते नहीं. जो खुद के पार्टी के कार्यकर्ताओं का सम्मान, उनकी लोकशाही, उनके लिए लोकशाही नहीं रखते, आज वो लोकशाही बचाने की बातें करे, ये एक बड़ा विनोद है, ये एक जोक है बड़ा. मुझे भारतीय जनता पार्टी की इस ऊपर भूमिका स्वच्छ स्पष्ट है. छत्रपति शिवाजी महाराज हम सबके लिए इंस्पिरेशन है, प्रेरणादायी है. जो हर उसके लिए जो नया कुछ करना चाहता है उसके लिए महाराज हमेशा प्रेरणा देते रहे हैं. कल देते रहे थे, आज भी दे रहे और कल भी देते रहेंगे. भारतीय जनता पार्टी की भूमिका स्वच्छ स्पष्ट है और जो महाराष्ट्र की जनता को पूरी तरह से पता है. क्यों नहीं हटाया गया फिर अफजल खान के यहाँ अफजल खान की जो कब्र थी वो क्यों नहीं हटाई गई? तब शिवाजी का प्रेम कहा गया था. इतनी बड़ी कब्र होती रही, इतना बड़ा काम होता रहा, क्यों इग्नोर किया गया? रायगढ़ पे बहुत सारे काम जब देवेंद्र जी मुख्यमंत्री हुए थे तब शुरू हुए थे, उसके पहले क्यों नहीं हुए? तो भारतीय जनता पार्टी की भूमिका यह है कि हमने इसके पहले भी छत्रपति शिवाजी महाराज के हम हमेशा सम्मान हमारे पार्टी में, हम हमेशा हमारे लिए तो हमारे प्रेरणादायी नेतृत्व है और हमेशा हमारा ही नहीं, इस महाराष्ट्र का जो भी है उसके हर एक के लिए शिवाजी महाराज ये प्रेरणादायी नेतृत्व है. मुझे लगता है बहुत सारी चीजें फिर जाननी पड़ेगी. फिर प्रबोधनकार ठाकरे की दगलबाज शिवाजी नाम का बुक है, उसके ऊपर भी बात करना पड़ेगा. कौन छत्रपति का वारस है, ये सवाल किसने पूछा था, उसके ऊपर भी करने जाना पड़ेगा. तो बहुत सारी चीजें, लेकिन भारतीय जनता पार्टी ये मानती है और भारतीय जनता पार्टी की सरकार ने भी ये हमेशा प्रूव किया है. और हमारे लिए छत्रपति शिवाजी महाराज सिर्फ हमारे लिए नहीं, पूरे महाराष्ट्र के लिए, पूरे देश के लिए
ये प्रेरणादायी नेतृत्व है। तर राज्यपालांकडून छत्रपती शिवरायांबद्दल झालेलं वक्तव्य, त्यावरती होत असलेला विरोध, याच संदर्भात भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये बोलत होते पत्रकार परिषदेत. यासोबतच वेळ झाली आहे दुपारच्या बातम्यांमध्ये आता इथेच थांबण्याची. नमस्कार.